बुलेटिनच्या सुरुवातीला पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। या अपघात प्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचं निलंबन झाले। त्याचप्रमाणे ससूनच्या डीनचं डॉक्टर काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय। ससूनचे डीन आहेत डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले, कारण त्यांच्याच कार्यकाळामध्ये हा सगळा प्रकार ससून रुग्णालयामध्ये घडलाय। अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। हे दोघेही सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत आहेत। तावरे आणि हळनोर दोघेही ससून रुग्णालयात कामाला होते। अपघात झाला त्या दिवशी विशाल अग्रवालनं अजय तावरे यांना वारंवार फोन केल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाले। कालच आपण याच्याबद्दल समिती नेमली होती। समितीचा अहवाल आला त्याप्रमाणे आपण तावळे आणि हळनोर यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि याची सत्व कारवाई करू। मी यापूर्वी सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट होती की हे जे ब्लड सॅम्पल बदलणं ह्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत। यापुढं कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अशी आपण काही शिक्षा देऊ की असं प्रकरण त्यांना करताच येणार नाही, अशा प्रकारची कारवाई आम्ही करण्याचं ठरवलं होतं। त्याप्रमाणे आज आमची समिती गेली, त्यांनी ते योग्य ते अहवाल दिला, त्याप्रमाणे आपण कारवाई ही केलेली आहे।